ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಜೈ ಜವಾನ್, ಜೈ ಜವಾನ್. ರೈತರ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ನೀಡಿದಂತ राज्य सरकारಕ್ಕೆ. कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेनेचे राज्याध्यक्ष गणेश येळीगार यांनी शेतकऱ्यांना अखंड व मोफत वीज पुरवठा न केल्यास सीमा भागात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेनेच्या वतीने आज सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन पार पडले. आंदोलनात 2018 दरम्यान अक्रम सक्रम योजनेतून वीज जोडणी मिळालेल्या शेतकऱ्यांना आर नंबर दिल्यानंतर हेस्कॉमकडून वसुली केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. त्यांनी हेस्कॉमकडून वीज जोडणी खर्चाची वसुली थांबवावी आणि विनाशुल्क ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी केली. आंदोलनात अखंडित वीज पुरवठा, नवीन वीज जोडणीसाठी लाच मागणी थांबवणे आणि घराघरात स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागण्याही समोर आल्या. यावेळी दरीखान अज्जा यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बी पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनावेळी महिला राज्याध्यक्ष सरोजिनी आरगे, पंकज तिप्पण्णावर, तातासाहेब बसण्णावर, रमेश पाटील, गुरुनाथ हेगडे, संतोष लोहार आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. चिकोडी, रायबाग, कागवाड, मुधोळ, गोकाक आणि निप्पाणी तालुक्यातील शेकडो शेतकरी या आंदोलनात उपस्थित होते. गणेश येळीगार यांनी काँग्रेस सरकारवर शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा आरोप केला आणि त्यांच्या मागण्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.